विकास। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे गावच्या ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाची सांगता शिंपणे उत्सवाने करण्यात आली। संगमेश्वर येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सत्यवान विचारे यांनी दिलेल्या वृत्तानुसार यावेळी तालुक्यातील अनेक भक्तगण देवाला आपल्या खांद्यावर घेऊन नाचवण्यासाठी उपस्थित होते। गावचे मानकरी श्री वामन कुरव यांच्या घरी पालखीत विराजमान असलेल्या ग्रामदेवता श्री देवकेदार आई वाघजाई श्री वरदायिनी श्री देवी चंडिका यांची चाक काढण्यात आली। त्यानंतर भक्तांनी शिंपण्यासाठी पालखी ढोल वाजंत्रीच्या तालावर नाचवत मुख्य होळीभोवती फेरा घेऊन साणेवर आणली आणि खऱ्या अर्थाने शिंपणे उत्साहाला सुरुवात झाली। आपल्या ग्रामदेवतेला नाचवण्यासाठी भक्तांची चढाओढ पाहायला मिळाली। हा सोहळा रात्रभर चालतो। आपल्या देवाला नाचताना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती। रात्रभर देव नाचवल्यावर सकाळी पालखी साणेवर बैठी राहते, दुसऱ्या दिवशी पोचत होते। रविवारी पालखी मिरवणुकीनं देवळात जाऊन ग्रामदेवतेची चढवलेली रूपे मानकरी उतरतात आणि खऱ्या अर्थाने शिमगोत्सवाची सांगता होईल। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।